होते सुट्ट्याचं. आता मुलाला सुट्ट्या लागतात. मुलं बी ते एवढं कबाड वजन शाळेचं घेऊन थकलेले आहेत. त्यामुळे त्या मुलाला काय करायचंय माहित आहे का, आणि त्या मुलाला आपण थोडस एन्जॉय करायचंय माहितीये का. मुलाला जर सुट्ट्यामध्ये जर आणलं ना, पहा आता आमच्या घरी पण एक मूल आलेलं आहे. तर मला दाखवायचं का आमच्या घरी एक सुट्ट्यामध्ये मूल आलेलं आहे? दाखवू का? दाखवते बघा. मी आमच्या घरी आहे की नाही, सुट्ट्यामध्ये बाळ आलेलं आहे, छोटस बाळ. दाखवू? एकच मिनिटात दाखवून. हे बघा, हे बघा, आमच्या चिकूला आहे ना सुट्ट्या लागल्या. झोपीतून उठलेला आहे. झोपीतून उठल्यामुळे आमचा चिकू रडत आहे. पहा, याला सुट्ट्या लागल्यात. याची शाळा कोणती असेल सांगा बरं तुम्ही. याला सुट्ट्या लागल्यात आणि हा माझ्याकडे आलेला आहे. हो, मग हा काय करायला माहितीये का, इतकं एन्जॉय करत आहे, इतकं एन्जॉय करत आहे. कारण काय माहितीये का, बाहेर गेल्यावर लेकराला खूप छान वाटतं. मस्त पोटभर जेवत आहे, खेळत आहे माझ्यासोबत. मग तुम्ही तुमच्या मुलाला बाहेर नेणार आहो ना, 100% न्या. मुलाच्या सुट्टीचं निमित्त आणि तुमच्या रसाळीचं निमित्त करा ग तायांना, नियोजन करा. आणि ह्या छोट्याला आहे की नाही, थोडस फिरून आणा. खरंच चांगलं वाटणार आहे बरं का आपल्या लेकरायला. आणि फिरून आणायचंय. पहा बरं, आमच्या घरी छोटंसं नन्हसं बाळ आलेलं आहे. तुमच्याही बाळाला इकडं तिकडं फिरून आणा. मामाच्या घरी, आत्याच्या घरी, काकाच्या घरी आणि लग्नाला. अरे एवढं एन्जॉय वाटतं ना बाळाला. थोडीशी जागा बदलल्यासारखी वाटते. आपल्याला जसं वाटते ना तसं यांना पण फिरावं असं वाटतंय. त्यामुळं काय करायचं माहितीये का, आपल्यासाठी तर फिरायचंच आहे, पण आपल्या छोट्या ह्या बाळासाठी पण फिरायचंय. आपण छोट्या बाळासाठी पण आपण जायचं आहे. आणि काय करा माहितीये का, सगळ्यांनी नियोजन करा. प्रत्येकाने नियोजन करून छोट्या बाळाला एकमेकाच्या घरी जायचंय माहितीये का.